नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, जर एखादा दस्त तुम्हाला रद्द करायचा असेल तर तुम्हाला तो दस्त किती दिवसांच्या आत कोर्टामध्ये चॅलेंज करायचा आहे, म्हणजेच लिमिटेशन पिरियड काय आहे, मुदत काय आहे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणताही दस्त केलेला असू दे, मग तो खरेदी दस्त असू दे, बक्षीसपत्र असू दे, हक्क सोडपत्र असू दे, मृत्यूपत्र असू दे, कोणताही दस्त असू दे, तो तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता. आणि कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर, म्हणजेच कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर जर कोर्टाला योग्य वाटलं, कोर्टाला जर असं वाटलं की तो जो दस्त आहे तो फसवणुकीने झालेला आहे, तर अशा वेळेस कोर्ट अशी डिक्री करतं किंवा असं ऑर्डर करतं की तो जो तुमचा दस्तावेज आहे किंवा तो जो दस्त आहे तो रद्द होतो. मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की तो जो दस्त आहे तो दस्त जर आम्हाला रद्द करायचा असेल आणि कोर्टात केस त्या संदर्भात दाखल करायची असेल तर किती दिवसांचा लिमिटेशन पिरियड असतो, म्हणजे लिमिटेशन ऍक्टमध्ये किती मुदत दिलेली आहे की त्या मुदतीपर्यंतच आम्ही तो दस्त कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो किंवा केस दाखल करू शकतो. तर लिमिटेशन ऍक्टनुसार तो जो पिरियड आहे, ती जी मुदत आहे ती आहे 3 वर्ष. आता सर्वात मोठं कन्फ्युजन लोकांमध्ये हे असतं की ते 3 वर्ष कुठून पकडायचे, दस्त झाल्यापासून 3 वर्ष पकडायचे का? तर निश्चितच नाही. जर समजा तुमचा दस्त हा फसवणुकीने झालेला असेल आणि तो तुम्हाला कोर्टात चॅलेंज करायचा असेल तर अशा केसमध्ये दस्त झालेल्या तारखेपासून 3 वर्ष न मोजता तुम्हाला त्या दस्तामध्ये फसवणूक झाली आहे हे ज्यावेळेस कळेल त्या दिवशीपासून 3 वर्ष ही पकडली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2026 मध्ये एखादा दस्त झालेला आहे आणि तो जर दस्त तुम्हाला 2030 मध्ये समजलं की तो दस्त हा फसवणुकीने झालेला आहे, तर तो दस्त तुम्ही 2030 पासून 3 वर्षांच्या आत म्हणजे 2033 पर्यंत तुम्ही तो दस्त कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता. म्हणजे 2030 पासून लिमिटेशन पिरियड चालू होणार. 2026 ला भले दस्त झाला असेल तरी सुद्धा लिमिटेशन पिरियड हा ज्या दिवशी तुम्हाला कळालं की त्या दस्तामध्ये फसवणूक झालेली आहे त्या दिवशीपासून लिमिटेशन पिरियड म्हणजेच 3 वर्षाचा जो कालावधी आहे तो चालू राहणार. तर हा होता आजचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ होता. ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं की लिमिटेशन पिरियड काय असतं. जर तुम्हाला दस्त कोर्टामध्ये चॅलेंज करायचं असेल तर तो लिमिटेशन पिरियड आहे 3 वर्ष. आणि 3 वर्ष कधीपासून? तुम्हाला ज्या दिवशी कळालेलं आहे फसवणूक झालेली आहे त्या दिवशीपासून 3 वर्ष पकडली जातील, दस्त झालेल्या दिवशीपासून नाही. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर ही व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.